औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीला तब्बल 4 महिन्यांनी म्हणजे 130 दिवसानंतर सुरुवात झाली. अमेरिका इस्रायल बरोबर सुरू संघर्षामुळे खामेनी यांचा अंत्यविधी रखडला होता. अमेरिका इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 28 फेब्रुवारी रोजी तेहरानमधील निवासस्थानी 86 वर्षीय खामेनी यांचा मृत्यू झाला होता. खामेनी यांच्या अंत्यविधीला सुरुवात झाली असून जगभरातून 10 लाख नागरिक हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इस्लामिक परंपरेनुसार मृत्यूनंतर 24 तासांच्या आत दफनविधी करणे आवश्यक मानतात, पण युद्धजन्य परिस्थितीमुळे खामेनी यांच्या पार्थिवाचा दफनविधी लांबणीवर पडला. या काळात धार्मिक गोष्टींचे पालन व्हावे यासाठी खामेनी यांचे पार्थिव शीतगृहात सुरक्षित ठेवण्यात आले होते. खामेनी यांच्या मृत्यूनंतर अमेरिका आणि इस्रायलचे इराणवरील हल्ले सुरूच होते. इस्रायलकडून संभाव्य हल्ल्याच्या धास्तीमुळे अनेक महत्वाच्या नेत्यांनी आयातुल्ला यांच्या दफनविधीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. आयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोजतबा खामेनी हे देखील सुरक्षेच्या कारणास्तव वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणे टाळले आहे. यापूर्वी 1989 मध्ये आयातुल्ला रुहोल्ला खामेनी आणि 2020 मध्ये कासिम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी होऊन अनेकांनी जीव गमावला होता. अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी देखील इराण सरकारकडून काळजी घेतली जात होती आणि त्यासाठीच नियोजन केले जात होते. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळाल्या. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं बाबा त्यांना कुठे सांगितलं मित्राने NC म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते असं सांगितलं. मला 4 दिवसातच थोडा फरक जाणवला.